अशा आयुष्याचा आनंद घ्या ज्या आयुष्यात उघड्या माळा रानावर आपलं घर आहे, आपला संसार आहे, आपले गुरंढोरं आहेत आणि आपल्या या मेंढ्या आणि बोकडं आणि कोंबड्या असं सगळं मिक्स आहे. आणि बघा आत्ताच एक नवजात बालकाचा जन्म झाला आहे आणि त्याचा रंग बघा, असा हा रंग निसर्गाने त्याला दिला आहे. चेहरा त्याचा पांढरा आणि इकडे ग्रे कलर त्याचा आहे आणि आत्ताच जन्मलेलं बघा, नवीनच, अजून त्याची नाळ सुकली नाही आहे. आणि इथे ही आई त्याला चाटते, त्याला बघते आणि इथे त्यालाही कोणतरी नवीन माणूस आल्याचा अनुभव झाला, तोही मला बघतोय. आणि आता दुधाला प्यायला सुरुवात व्हायची आहे. नेमकं जन्मलेल्या बाळाचं बघा किती सुंदर रूप आहे. हे आहे नांदगावहून आलेले आमचे मेंढपाळ. दरवर्षी वेगवेगळ्या ग्रुपनी येतात. हे यांचं पहिलंच वर्ष आहे आणि हा संसार असा थाटलेला आहे बघा. एका बैलगाडीमध्ये 2 बैलांच्या सोबत. आणि काय संकट येत नसतील, पाऊस आहे, वारा आहे, हवा आहे आणि अशा याच्यामध्ये हे सगळे जगवायचे आणि वर्षानुवर्ष सांभाळायचे, असं हे आयुष्य. आणि बघा इथे ग्रुपने यांना कशी झोप आली आहे. या बाळाने आईच्या कुशीत आपली मान टाकली आणि सुंदर असा सगळा हा यांचा समूह. इथे काही बकऱ्या आणि हे बकऱ्यांची बाळं आईला टेकून अशी सुंदर झोपलेली आहे इथे. तर कधी काळी एक दिवस यांच्यासोबत राहण्याची इच्छा आहे आणि कसं आयुष्य जगतात हे बघायला पाहिजे. हे कोणतं शास्त्र यांच्यामध्ये आहे, ही कोणती जिद्द यांच्यामध्ये आहे. सगळे बंगले, गाड्या, सोनं नाणं याच्या मागे, आणि हे मात्र वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्या मेंढ्यांना घेऊन असं रानोमाळ फिरतात. आणि ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, ह्या गावातून त्या गावात, आणि काहीच दिवसात त्यांचं घर तयार होतं आणि लगेच त्यांचा संसार थाटला जातो. सकाळचं हे सगळं दृश्य आहे तुमच्यासमोर वाल्मी नाका कांचनवाडीचं. आणि इथे हे सगळे असे काही दिवस काढतात आणि मग पुढच्या मुक्कामाला जातात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा, आपल्या प्रतिक्रिया सांगा. धन्यवाद. एवढा प्रचंड ताकदीचा बैल आपल्यासमोर आहे आणि ही त्याची खिल्लारी जोडी.